येऊन तर तुला कळ लागेल का नाही? ही 50-20 अक्षी नाही अक्कल पाहिजे त्याला, त्या मंत्र्याला त्याच्या ह्या पालतू सर्कस मध्ये कसं होतं, सर्कस मध्ये आणि 15-20 ची मिली असतील इथं. येऊनावाने गाडी अशा म्हणून ह्या रानात येते त्या खरं उद्ध्वस्त होईल. त्याला कळत नाही का? त्या अक्कल पाहिजे त्याला, त्या मंत्र्याला त्याच्या ह्या पालतू जेवतो 5 घाली होतोय रोज. तुम्ही राहून आमचा कंचा उपयोग आहे. पहिले तुम्ही इथं फाशी घ्या, मग जे मंत्री आहे त्याने येऊन फाशी घ्या. इथं 20-25 ऍक्सिडेंट झाले तिथं, कोण दखलच घेत नाही, मंत्री सुद्धा दखल घेत नाही. आतापर्यंत 14 लोकांचे बळी गेलेले आहेत की लोकांचा जीव इतका स्वस्त झालाय का? सातारा पंढरपूर रस्ता की मृत्यूचा सापळा. आज पुन्हा एकदा एक भीषण अपघाताने सातारा जिल्हा हादरला आहे. आजोबा आणि नातीचा रक्ताने माखलेला देह पाहून संपूर्ण महाराष्ट्र हळहळतोय, पण प्रशासनाचे डोळे उघडायला तयार नाहीत. मान खटावचे आमदार आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मतदारसंघात रक्ताच्या चिळकांड्या उडत असताना लोकप्रतिनिधी नक्की करतायत तरी काय, असा संतप्त सवाल आता जनता विचारतेय. हा रस्ता फक्त डांबराचा राहिला नाही, तर तो निष्पापांच्या रक्ताने माखला आहे. सातारा पंढरपूर मार्गावर आजोबा आणि त्याच्या चिमुरड्या नातीचा अपघाती मृत्यू झाला. एक हस्तखेळतं कुटुंब उद्ध्वस्त झालंय, पण याला जबाबदार कोण? फक्त तो चालक की इथली निकृष्ट रस्ते व्यवस्था? विशेष म्हणजे हे क्षेत्र आहे आमदार जयकुमार गोरे यांचं, जे सोलापूरचे पालकमंत्री देखील आहेत. विकास आणि रस्ता यावर तासनतास भाषण ठोकणाऱ्या नामदारांना आपल्याच मतदारसंघातील या मृत्यूच्या सापळ्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही का? रस्त्याची दुरावस्था, अरुंद पूल आणि सुरक्षतेच्या नियमांचा अभाव यामुळे दररोज इथे कुणाचा तरी बळी जातोय. सत्तेच्या उभेत बसलेल्या नेत्यांना सामान्य माणसाच्या रक्ताची किंमत उरलेली नाही का? संतप्त नागरिक. या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी आता थेट पालकमंत्र्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. केवळ घोषणांचा पाऊस पाडणाऱ्या प्रशासनाने जर वेळीच या रस्त्याचे काम नीट केले असते तर आज एका आजोबांना आणि नातीला आपला जीव गमवावा लागला नसता. आता तरी प्रशासन आणि पालकमंत्री जयकुमार गोरे या रस्त्याच्या डागांची जबाबदारी घेणार की पुन्हा एकदा चौकशीचे आश्वासन देऊन गप्प बसणार? नक्कीच हा प्रश्न केवळ एक अपघाताचा नाही तर व्यवस्थेच्या क्रूरतेचा आहे. जोपर्यंत जबाबदार अधिकाऱ्यांवर आणि लोकप्रतिनिधींवर कारवाई होत नाही तोपर्यंत हे मृत्यूचे सत्र काय झाले किती ऍक्सिडेंट होते सांगा मला. आवाज जर त्या दिवसाला 2-3 होते 4-5 दिवसाला. त्याची अवस्था सर्कस मध्ये कसं होतं, सर्कस मध्ये आणि 2 माणसाची वरनं ट्रकची लेवल, ट्रकच्या लेवलनं ह्या वायरच्या वर माणसं गाडी होती. कुठनं कशी आली? टप्प्यावरून ती कुठं तशी आली? ह्याला कोणता डागला नाही, फक्त हीच पोलीस. नाही ती पलटी ऑटोमॅटिक गाडी सुद्धा वरनं अशी फिरत होती. होय. कोण कोण या तुम्ही आता दररोज ऍक्सिडेंट बघता की किती ऍक्सिडेंट आहे म्हणायचं? ही 50-20 अक्षी नाही झालं की, पण माणसात 15-20 ची मिली असतील इथं जाग्यावर. बरोबर. जाग्यावर 15-20 मिनिट तिथनं जाताना सुद्धा इथं रक्ताचा आणि पेट्रोलचा वास येतोय. हा इथं जाताना येताना बघा की छपड्या किती पडलेल्या गाड्या मोडलेल्या. येऊनावाने गाडी अशा म्हणून ह्या रानात येते त्या लेकरा बाळाला आमच्या हाय एखादं घर उद्ध्वस्त होईल. त्याला कळत नाही का? त्या बरोबर. आधी दुर्वादळाला उडत असत. हा दुर्ळा जाऊ देऊ मी म्हणतो कसं बी साईन करा येईल, पण ही माणसं जरी आमच्या घरावर येऊन जर एखादी गाडी अडकली तर राहील का त्याचं काय? 5 वर्ष झाले असतील का? 5 वर्ष होऊन गेली. अक्कल पाहिजे त्याला, त्या मंत्र्याला त्याच्या ह्या पालतू. असं काय तुम्ही होता नाही मोठ्या मोठ्या बोल. तुझ्या आई बाप गेली तर कसं होईल रे म्हणा? बरोबर बरोबर. तुझ्या आई बाप जर मिली इथं येऊन तर तुला कळ लागेल का नाही? वैशी देखरेख कर ही बरोबर पदावायच तू आज. बरोबर बरोबर. आज लय ठिकाणी म्हणजे 10 जागी होतो 5 घाली होतोय रोज. बरोबर. एका बाजूला काय म्हणताय बोला? मसवड पासून 7 किलोमीटर अंतरावर असणारे दोलदेव गाव. तुम्ही ह्या रस्त्याने किती ये-जा म्हणजे दररोज करता? गेल्या 15 वर्षापूर्वीपासून ह्या रस्त्याची इतकी बिकट अवस्था आहे. सरकारचे डोळे उघडतात का? 10-12 कुटुंब गेल्यानंतर त्यांचे डोळे उघडतील. कांता ढाले मसवड. अहो परिस्थिती लयच बेकार आहे इथली. बरोबर येणाऱ्याला साईन करता येत पण आम्ही कशी साईन करायची? जवळ आहे आम्ही.
बरोबर आमची जत्रा बात्रा बारकी पोरं लेकरं बरोबर वाहनात फास्ट येणारी वाहनं जर त्याच्यात गेलं तर मरलं ती बी. बरोबर मग तुम्ही राहून आमचा कंचा उपयोग आहे. बरोबर पहिले तुम्ही इथं फाशी घ्या मग. बरोबर जे मंत्री आहे त्याने येऊन फाशी घ्या इथं होईना ना म्हणून. बरोबर तुम्ही सांगा, तुम्ही दररोज ऍक्सिडेंट बघता येतो, ऍक्सिडेंट लय बघितले हा? लय बघितले किती झाला आतापर्यंत ऍक्सिडेंट? लय म्हणजे 20-25 ऍक्सिडेंट झाले तिथं हा. चालूला. मग इथं तुम्ही तक्रार वगैरे दिली असेल? तक्रार लय भरपूर दिली तक्रार, हा. पण कोण दखलच घेत नाही. मंत्री सुद्धा दखल घेत नाही इथं. हा. हा, हा, हा. ह्या रस्त्यावरती सुरुवातीला जिथून गाडी ह्या कच्च्या रस्त्यावरती उतरते त्या लोकेशनला मोठ्या प्रमाणावर गाड्याचं ऑइल चेंबर फुटलेलं दिसून येतंय. तिथं ऑइल गळती झालेली आहे आणि या ठिकाणी एक फक्त बोर्ड लावलेला आहे, रस्ता अरुंद आहे म्हणून लावलेला आहे. रस्ता कच्चा आहे, रस्त्याचं काम बाकी आहे अशा स्वरूपाचा बोर्ड नसून फक्त रस्ता अरुंद आहे असा बोर्ड आहे. मात्र तिकडून येणाऱ्या गाडीला कुठल्याही स्वरूपात हे दिसत नाही आणि इथल्या ठिकाणी हा उतार आहे, त्या उताराच्या लोकेशनला येणाऱ्या गाडीला हा अंदाज येत नाही. त्यासाठी स्पीड डिवायडर किंवा स्पीड ब्रेकरची गरज होती, मात्र तशी काही व्यवस्था करताना दिसत नाहीत. तिकडून येणाऱ्या गाडीला समोर येणाऱ्या मोटरसायकलवाल्याला पूर्णपणे जीव मुठीत घेऊन हा प्रवास करावा लागतो. आज ही जे काही ऍक्सिडेंट झालेला आहे ही गाडी जवळजवळ 4 ते 5 वेळा पलटी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये असणारं जे कुटुंब आहे त्या कुटुंबाची इतकी भयानक अवस्था होती हे बघताना थरकाप होतोय. आणि त्याच्यामध्ये जे काही झाले ते आता दवाखान्यात त्यांना नेलंय तिथून समजेल. पण ह्या रस्त्याला आता सध्या इथं जे काही स्थानिक उपलब्ध आहे किंवा माझं स्वतःचं मत आहे, आता चालूला जेसीबीनं हा रस्ता बंद केला पाहिजे, स्वतः मी बंद केला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. बाजूला पण प्रशासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण हा रस्ता मोठ्या प्रमाणातल्या वाहतुकीचा रस्ता आहे, ह्याच्यावरती कुठलीही व्यवस्था नाही. आतापासून बंद करायला आम्ही चालूच करणार आहे. आमच्या इथं जर घोटाळा झाला, काय घरावर गाडी एखादी आली तर आम्ही काय केलं पाहिजे. बरोबर. मला सांगायचं की एका बाजूला सरकार तुम्हाला निधी देते, शासनाचा निधी निधी देऊन आम्ही टकुऱ्यावर कर्जमाफी. फिरू का? आमचं धंदा बघू का? ती निधी हुडकत बसू. एका बाजूला कर्जमाफी करते, एका काय बाजूला नको आम्हाला कर्जमाफी त्यानं स्वतःनं शासनानं करून देणं. आम्हाला गरज नाही त्याची. बरोबर आम्हाला काय नुकसान झाली की आम्ही गप बसत नसतो. मग बरोबर आम्ही दुरळ्या खाऊन खाऊन मरायला लागलो इथं. आमची पिकं उद्ध्वस्त झाली दुरळ्यानं. आणि रोज एक ऍक्सिडेंट आहे, मरताय आज रोज एक. त्याचा वास आम्ही घेऊन मरू का? पेट्रोल शिवाय रक्ताशिवाय इथं रोडवर वास येणार ना कशाचा. ओके ओके आज तुम्ही याला जाणारी 5 मिनिटं म्हणताय आम्हाला वास येतोय. आम्ही रोज इथं कसं काढायचं. नमस्कार, मी धैर्यशील कोळेकर. आम्ही दुर्दैव येथील स्थानिक नागरिक असून आज सकाळी इथे एक भीषण अपघात झाला. हे घटनास्थळ आहे आणि या ठिकाणी 2 लोक मृत्युमुखी झालेले आहेत. अत्यंत निष्पाप लोक होती ती. आणि हा एक मृत्यू नसून किंवा अपघात नसून सरकारी यंत्रणे मार्फत त्यांच्या निष्काळजीपणामुळे झालेला हा एक खून आहे. आणि इथे आतापर्यंत 14 लोकांचे बळी गेलेले आहेत. मला सरकारला एक प्रश्न विचारायचे की लोकांचा जीव इतका स्वस्त झालाय का की इतके 14 लोकांचे मृत्यू होऊन सुद्धा आजपर्यंत याच्यावर काहीच कार्यवाही केली नाही. मी सरकारला एक इशारा देतो की 2 दिवसाच्या आत इथे काही प्रोसेस झाली नाही तर आम्ही सोमवारी येथे रस्ता रोको आंदोलन करू. नमस्ते, मी ए. दराडे, नेमणूक देवडी पोलीस स्टेशन, अतिरिक्त कार्यभार मसूर पोलीस स्टेशन. आज या दुर्दैवच्या हद्दीमध्ये सकाळी एक अपघात झालेला आहे. या अपघातामध्ये निकम म्हणून फौजी आहेत सातारचे. ते साताराहून पंढरपूरला चालले होते. या ठिकाणी त्यांचा अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये त्यांचे वडील आणि त्यांची मुलगी मयत झालेली आहे. आपण या ठिकाणी फॉरेन्सिक टीम बोलवली आहे. पंचनामा वगैरे सर्व आपण करून घेतलेला आहे. पोलीस खात्याच्या मार्फत त्यांना भविष्यामध्ये काही मदत लागली तर आम्ही 100% करण्यास तयार आहोत आणि पुढे हे अपघात टाळण्यासाठी पोलीस विभाग काळजी घेत आहे आणि त्यांना भविष्यामध्ये काही मदत लागली तर पोलीस विभाग 100% त्यांना मदत करणार.